मुंबई एक्सप्लोर करायला आलेलो आहे. इन माय वन ऑफ 10 रिझन्स आय लव्ह मुंबई द मोस्ट मध्ये. आणि आपल्याला इकडचे रहिवासी मिळाले. अरे तू कस काय इकडे? जोक सपाट. तुम्हाला कसं वाटतंय? कशामुळे माझ्यासोबत आज एक्सप्लोर करत आहे तुम्ही मुंबई. आज ठीक आहे, वाटतंय बरं वाटतंय, कारण योगीला आज हे बंद पडलेलं आहे योगीचं, त्याच्यामुळे मला तू अशी बडबड नाही करायची. घोडे दौडावे लागतात. अरे बघितलं काही, म्हणून माझे ब्लॉग्स आहेत ना, मला इंटेलेक्च्युअल बनवायचे असतात. पण अशा लोकांमुळे ब्लॉग्स इंटेलेक्च्युअल मला तुम्हाला माहिती पुरवायची असते. बघा किती सुंदर आहे बँड्रा. बघा भेंडी लोक पहिल्यांदा नाही आले. पण अशा लोकांमुळे मला नीट कॉन्टेंट क्रिएट नाही करता येत. तर आज तुम्ही जरा चांगलं वागा. तुम्ही असं मंद सारखं नको वागा. सो गाईज, आपण सर्वप्रथम आलेलो आहोत जगातल्या सर्वात बेस्ट ऍक्टरची प्लेस म्हटली जाते. कॅमेरा रोटेट करून दाखवा त्यांना आपण कुठच्या घरात नाही, त्याच्या साईडचं घर आपण चुकीचं घर दाखवतो. त्याच्यामध्ये आमचं कॅमेरामॅनला समजून घ्या मित्रांनो. इकडे आल्यानंतर एक रिअलायझेशन तो होते, एसआरकेचा एक ओरा आणि मास्टर पीस ऑफ दिस. हो, कॅमेरा नीट दाखवा. असे काही तुम्हाला महारथी दिसतील जे फोटोज काढत असतात. आता आपण पाठीची मजा घेऊया. का अशी बसली पाटील? बॉयफ्रेंड सोडून गेला का? काय माहिती आहे तुझ्याकडे? आली आहे आपले जाऊ दे, वरती ते तुम्ही या इकडे, मला खरंच शांतता वाटेल. आणि मुंबईचे कोस्टल ब्रिज काय सही बनतोय काहीच. अजून एक म्हणजे सर्वात वन ऑफ द मोस्ट गोष्ट मुंबईची जी बोलण्यासारखी, किंवा जे काय ते इंजिनियर्स वर्क करतायत त्यांचं पण एक अप्रिसिएशन म्हणून जाऊन देऊया. बघा बाबा आयफोनचा झूम आहे का मजा की पाटील. मी एकदा आहे ना, एक तुम्हाला मरीन्सचा एक्सपिरियन्स सांगतो. मरीन्सला एकदा मेडिटेशन केलेलं आहे, असं म्हणजे डायरेक्ट मला पीस जाणवलेले. आज होऊ नाही शकत मेडिटेशन, कारण माझी ऑलरेडी शांती कुठेतरी भंगच करून टाकलेली आहे. लाल कपडा घातलेला आहे, सफेद कपडा, शांत बस. तो येस मागे काही नाही. मागे हे खूप चांगली पुस्तक आहे. जरा कामाला लावतो. काय थोडंफार तर स्वच्छ कर मुंबई. हे कमी करते ते तू कर. गावावर आली जरा बघ आता मुंबई. ते कपडे ते बघा, ते बघा. मुंबईमध्ये पण तुम्हाला वाटतं ना की लोक कपडे नदी काठी नाही हो, असं काही नाही. यांच्या कल्याणला तर तसंच चालतं गावाकडे. आणि सोबोवाले पण तसेच करतात. म्हणजे इन शॉर्ट मला एवढंच बोलायचंय की कोणी वेगळं नाही. मी ते कॉन्व्हर्सेशन थांबवतो आणि जगातला जरा ऍस्थेटिक. ओम नमः शिवाय दोस्तों, योगी से अभी करने जा रहा है बहुत बड़ी अनाउंसमेंट. कल से ठीक 7:30 बजे शाम को आपको आना है योगी से इसके चैनल पर. क्यों आपको आना है और करना है हमारे साथ मेडिटेशन. ये मेडिटेशन होने वाला है बहुत ही सिंपल. आपको आपकी आंखें बंद करके पीठ सीधी करके अपने सांसों पर सिर्फ फोकस करना है. दोस्तों, मैंने पिछले 3-4 सालों में मेडिटेशन जर्नी फॉलो करते आ रहा हूँ. एंड फ्रैंकली स्पीकिंग, मुझे भी खुद में चेंजेस एक्सपीरियंसेस हुए. चेंजेस ही नहीं, मैंने खुद के पावर्स भी एक्सपीरियंसेस किए, जो हमें विद इन द प्रोसेस या फिर एक प्रोसेस के बाद एक्सपीरियंस होने लगते हैं, रियलाइज होने लगते हैं. एंड यस, हमारे इस दौर में इट्स वेरी बेनिफिशियल, या फिर इट्स वेरी गुड इफ यू आर प्रैक्टिसिंग मेडिटेशन. और ये कुछ ज्यादा हार्ड नहीं, आपको आना है एंड वी विल जस्ट ट्राई टू मेंटेन दिस ट्रिक फॉर नाउ, आई वुड से infinity. And yes, let's begin with it. और
ये लाइव होने वाला है, इसलिए हम ये मेडिटेशन होने के बाद टॉपिक्स पर डिस्कस भी करेंगे। एंड यस, और मैं आपको बता देता हूँ कि आपको आपके साथ क्या क्या रखना है, मतलब कुछ जो वेपन्स लगते हैं ना, टू, क्योंकि ये एक वॉर फ्यूल होने जा रही है। मतलब वॉर 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 नहीं, ऐसा कह सकते हैं कि खुद को स्ट्रॉन्ग करने के लिए वेपन्स जो लेते हैं वो, तो एक मैट, और अगर आप शिवलिंग के सामने करते हो तो आपको एक पानी की बोतल, वाटर बॉटल होनी चाहिए आपके पास। और ऐसा कहते हैं कि शिव जी को है ना चंदन बहुत ही शांत करता है, जैसे दूध करता है। तो एक नॉर्मल चंदन की डिब्बी ले लो और वो रखिए, एंड लेट्स बिगिन दिस बेस्ट। ओके, तो कल 7:30 मिलते हैं। शिव मंदिर आपके पास होगा तो जरूर से। ओम नमः शिवाय, राधे राधे।